सतत उन्हाचा पारा जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतो. यातच जे आहे ते कृत्रिम थंडीची ठिकाणं जे आहेत अनेक ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी सध्या घाटकोपरच्या आर्ट सिटी मॉल या ठिकाणी उभा आहे. याच आर्ट सिटी मॉल मध्ये जे आहे ते कृत्रिम थंडीचे ठिकाण जे आहे ते करण्यात आलेले आहे. त्याचं म्हणजे स्नो किंगडम ओव्हर हिअर या ठिकाणी जे आहे नाव आहे. या ठिकाणी जर आलात तर तुम्हाला मनाली किंवा काश्मीरला आल्यासारखं जो आहे तो अनुभव जो आहे तो पाहायला मिळतो. पूर्ण जे आहे ते बर्फा जे आहे ते वातावरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. चांगला अनुभव जो आहे तो तिथे पाहायला मिळत आहे आणि एक मोठं चांगलं वातावरण देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बाहेर जे आहे ते उन्हाचा पहारा जो आहे तो चढलेला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आलं तर कृत्रिम थंडीचं जे ठिकाण जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्याचाच अनुभव जो आहे तो मुंबईकर जे आहे ते घेतात दिसत. आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत. काय सांगाल तुम्ही कुठून आलात आणि कसं वाटतं या ठिकाणी? नमस्कार, मॅडम बोल रहे. मी श्रीरामपूर आलोय, डिस्ट्रिक्ट अहमदनगर. माझं नाव आहे मुकेश कुमार गोहिल. खूप चांगलं वाटतंय या उन्हाच्या दिवसामध्ये काश्मीर सारखा आनंद घेण्यासारखा खूप आनंद होतोय. आम्ही पूर्ण फॅमिलीसह आलेलो आहे. सगळ्यांना खूप मजा येते. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. काय वाटतं कुठून आलेत, कसं वाटतं इकडे? मी पण श्रीरामपूरवरून आली आहे. मला इथं खूपच चांगलं वाटतं. असं थंडगार ॲटमॉस्फिअर मध्ये खूपच चांगलं आहे. नक्कीच पाहिलं की मुंबईकर या ठिकाणी पाहायला मिळतं आणि एकंदरीत कृत्रिम थंडीचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी मनाली असो काश्मीर असो असा जो अनुभव या ठिकाणी आपल्याला घेताना नागरिक जे आहे ते घेताना पाहायला मिळतात. अविनाश माने, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.